चला तर आज आलेत आमच्याकडे मासे. मासे कुठले आहेत माहिती आहे का? शिंगाडे मासे. पूर्वीला ना आमच्या ओढ्याला खूप असायचे हे मासे. मोऱ्या नव्हत्या, असा पूल नव्हता, मोऱ्या होत्या, त्याच्यामुळे लय मासे सापडायचे. पाणी आले की, पाऊस पडून गेला, पूर आला की त्यात मासे यायचे. आणि या माशाला ना काटे कमी असतात, खूप भारी लागतात. तर बारीक असायचे तरी आम्ही पेरेवाने असायचं तरी ते नीट करून ना त्याचा रस्सा करायचं. आणि कसं असतं ना, पाऊस पडायला लागला ना, सर्दी खोकला हा सगळ्यांना होतो. आणि मग आमचे लोक काय म्हणायचे, जुनी सासू सासरे, पातळ कर रस्सा प्यायला. आणि मग काय हो, भाकरीबरोबर पण खायचे आणि पितळ्याच्या पितळ्या अशा प्यायचे रस्सा मस्त झणझणीत. आणि ना सर्दी जायची बरं त्यांनी. हा जावं किंवा नाही जावं, पण त्यांच्या घशाला तर चांगलं छान वाटत होतं. मग बघा आज ना रस्सा करते मी थोडासा आणि आपण बाकीची फ्राय बनवणार आहेत. तर रस्सा जास्ती कोणी खात नाही, पण मी आज हौसेने केला. नाहीतर मासे म्हटलं की फ्रायच असते फक्त. सगळ्यांनी फ्राय खाल्ली की रस्सा बाकी तसाच राहतो, म्हणून रस्सा जास्ती करत नाही. पण आज आवर्जून सर्दी झाली आहे ना, म्हणून करता रस्सा केलेला आहे. आणि बघा याला वेळ लागत नाही, लगेच शिजतं. आणि बघा छान मस्त असं शिजलेलं आहे. आणि रस्सा छान उकळून घेतला आहे. तर काही लोक आधी रस्सा उकळून घेतात आणि नंतर त्यात सोडतात. पण कसं आहे ना हो, त्याला मसाला पण लागला पाहिजे. तुम्ही कसं करता नक्की कमेंटमध्ये सांगा बरं.